रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आज या निसर्गरम्य अशा देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावामध्ये चांदेलचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या नानेरकर कुटुंबियांच्या घरी गणपती गजाननाचं 21 दिवस भजन पूजन केले जात आहे। त्यानिमित्त या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा आयोजित केली आहे आणि श्री गणपती गजाननाची आणि सत्यासवाली सत्यनारायणाची भजनरूपी सेवा करण्यासाठी या ठिकाणी डबलवारी भजनाचा जगती सामना आयोजित केला आहे। आणि त्यासाठी या ठिकाणी आम्हा दोन्ही मुलांना आमंत्रित केल्याबद्दल मी माझ्या पडेलकर प्रासादिक भजन मंडळ धालवलीच्या वतीने नानेरकर कुटुंबियांचे लाख लाख आभार व्यक्त करतो। त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो। प्रथमला या ठिकाणी मी माझी ओळख करून देतो। मी सुद्धा बुवा किले शरणंद फळके मुक्काम धालवली आणि तालुका देवगड तसेच या ठिकाणी मला पखवाज सांगतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत पखवाजक सन्माननीय अक्षय मिस्त्री यांना देखील धन्यवाद देतो। तसेच या ठिकाणी मला टाका तबला सांगतात सन्माननीय प्रथमेश मांडवकर यांना देखील धन्यवाद देतो आणि माझी सर्व कोरस मंडळी तसेच आजच्या रात्रीपुरते माझे प्रतिस्पर्धी बुवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत भजनी बुवा आपल्या देवगड तालुक्यातील एक रत्न तुमच्या पंचक्रोशीची शान आमचे परममित्र सन्माननीय बुवा सुशांत जोई यांना देखील धन्यवाद देतोय। त्यांना पखवाज संस्कार आमचे मित्र सन्माननीय तुषार शिंदे आणि त्यांना डगात आपला संस्कार आमचे जीवाभावाचे मित्र सन्माननीय ओमकार लबदे यांना देखील धन्यवाद देतोय। बुवांचे सर्व कोरस मंडळी बुवांचे काका या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना देखील धन्यवाद देतोय। त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। तसेच ह्या वाडीतील नवनिर्वाचित भजनी बुवा बाळू उर्फ अमिन नानेरकर याला देखील धन्यवाद देतो। त्याच्या पुढील वाटचालीस त्याला शुभेच्छा देतो। तसेच या ठिकाणी सुंदर साऊंड सर्व्हिस यांचा आम्हाला लाभल्याचे आमचे परममित्र सन्माननीय समीर राणे परमेश्वराची प्रार्थना करीन की त्यांच्या उद्योग धंद्यात परमेश्वर त्यांना उदंड यश प्राप्त करून देव। तसेच सन्माननीय आमचे स्नेही सन्माननीय सुरेश नानेरकर यांना देखील धन्यवाद देतोय। तसेच या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय दयागण परब या ठिकाणी उपस्थित त्यांना देखील धन्यवाद देतोय। तसेच माझे मित्र सन्माननीय गौरेश कांबळी या ठिकाणी उपस्थित झाले। तसेच कॉलिंग कोकण युट्यूब चॅनलचे सर्व आमचे मित्र सन्माननीय परेश कदम या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना देखील धन्यवाद देतोय। तसेच ह्या गावचं रत्न भजन सम्राट बुवा अविनाश बुवा गडीगावकर त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय त्यांना देखील धन्यवाद देतोय। तसेच आमचे मित्र सन्माननीय डीजे सँडी उर्फ संदेश त्याला देखील धन्यवाद देतोय। तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे अन्य भजनी बुवा दशावतारी कलाकार पखवाज वादक झाकणी नृत्य जर कोण उपस्थित असतील तर त्या सर्वांना धन्यवाद देतोय त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। माझ्या भागावली गावची रामदेवता आई जुलाई मित्राची देवता
हार्मोनियमचा आवाज मॉनिटरला द्या. नमो देवराया नमो ज्ञान सिंधु दोरोज आवाज वाटर थे. नमो देवराया नमो ज्ञान सिंधु नमो दीननाथा नमो दीनबंधु नमो विश्वकर्त्या नमो विश्वपा नमो विश्वकर्त्या नमो विश्वपा नमो माय बापा कृपाळा कृपा नमो माय बापा कृपाळा ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते हरिमना कुंडली कवरदा संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण विघ्नहर्ता श्री गणपती गजानन स्वयंभू रामेश्वर श्री स्वामी समर्थ जगद्गुरु तुकाराम श्री गौरदेव सद्गुरु साईनाथ श्री गुणकेश्वर ग्रामदेवताई सुगाई विठ्ठलादेवी रामबाई महालक्ष्मी पावनाई योगेश्वरी
भजनकार भजन सम्राट गुरुवर्य श्रीमान ज्ञानदेव सुतार भजन रत्न प्रकाश पारकर सुप्रसिद्ध भजनकार भजन सम्राट कोकण कला भूषण कैलास वासी महान चंद्रकांत कदम सिंगलच गाणं घेऊया ना की रूपाचा ध्यानाचा अभंग आणि नोटेशन एकत्र घेऊया. आयोजकांची विनंती काय प्रोग्रामला थोडा उशीर झालाय एकत्र ओके चालेल. रूपाचा वारकरी रूपाचा अभंग आणि वारकरी आपला विचारलं नोटेशन रूपाचा अभंग एकत्र घेऊ ना. तळहाताच्या रेषानी सहज सुखाता भोगी कुणी तळहाताच्या रेषानी सहज सुखाता भोगी कुणी स्वयंप्रकाशी
गिरिधारी मुकुंद मुरारी कुंज विहारी हरि जय जय राम गोवर्धन गिरिधारी मुकुंद मुरारी कुंज विहारी हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 जय जय राम राम कृष्ण हरि 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 जय जय राम राम कृष्ण हरि 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 राजा राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 जय जय हरि जय जय हरि जय जय या ठिकाणी रूपाचा धनाचा अभंग चालू करतोय. या ठिकाणी प्रथम नामस्मरण करा. ज्या कामासाठी या ठिकाणी आम्हा दोन्ही बुवांना बोलवले ते परमेश्वराचं भजन करा. भजन अक्षर 3 आहेत. म्हणजे भक्ती रसातून जनमानसांसमोर नतमस्तक होऊन केलेली भक्ती त्याचं नाव भजन. स्वर टाळ आणि मृदुंग यांचा एकरूप करून साधलेलं नाद ब्रह्म त्याचं नाव बुवा भजन आहे. आणि ते भजन कसं करावं त्यासाठी या ठिकाणी आम्हा दोन्ही बुवांना आमंत्रित केलंय. पुनश्च एकदा ह्या नानेरकर कुटुंबियांना लाख लाख धन्यवाद देतोय की माझ्यासारख्या एका छोट्या कलावंताला त्यांनी या ठिकाणी भजन करण्याची सुवर्ण संधी दिली. एकदा जोरदार टाळ्या ह्या नानेरकर कुटुंबियांसाठी झाल्या पाहिजे. तसेच जोडीला देखील सुंदर भजनी आहेत. सन्माननीय तुमच्या या पंचक्रोशीतलं एक रत्न आहे सन्माननीय सुशांत सोईल बुवा. काय एक वैयक्तिकरित्या म्हणजे माझं मत माझ्या देवगड तालुक्यामध्ये माझ्या देवगड तालुक्यामध्ये एक ईश्वरी देणगी असलेला आवाज कोणाचा असेल एक तरुण भजनी बुवांमध्ये ते सन्माननीय आमचे सुशांत सोईल बुवा आहेत. एकदा जोरदार टाळ्या बुवांसाठी वाजवा. कारण काय ज्यावेळी बुवा गातात त्यावेळी जर बाहेरून कोणी ऐकलं तर प्रति अभिषेक शिरसाट बुवा प्रति परशुराम पांचाळ बुवा गात असल्याचा थोडा बुवा भास होतो. आणि ही ईश्वरी देणगी बुवा टिकवून ठेवा. परमेश्वराच्या मी प्रार्थना करेन की तुम्ही ते सर्व टिकवाल. बरोबर ना. एवढा चांगला तुझ्याबद्दल आज बोलला होता. मी बोलते ऐकून घे. आजच्या दिवस असून दे. या ठिकाणी रूपाच्या ध्यानाच्या अभंगाला सुरुवात करतोय. काय म्हणजे घरगुती टेबलवरी असल्यामुळे काही गोष्टींचं बंधन राखून कारण या ठिकाणी आल्यानंतर बुवा पटकन समजतं की बरीचशी माणसं या ठिकाणी समर्थ आज्ञेच्या बैठकीतली आहेत. त्यामुळे बुवा काही गोष्टी 100% आम्ही राखूनच आणि आम्हा दोन्ही बुवांकडून एक शाश्वती देतो की माझ्या या ठिकाणी असलेल्या या ठिकाणी असलेल्या माझ्या माता भगिनींच्या माना कुठेतरी खाली राहतील शर्मेनं असा एकही शब्द आमच्या दोन्ही बुवांच्या तोंडातून येणार नाही. आणि काय बुवा
या ठिकाणी आल्यानंतर एक समाधान वाटलं की गणपतीचं डेकोरेशन जवळजवळ अगोदर 2 महिने हे लोक करतो आणि आज ते ह्या वर्षी काहीतरी गोवर्धन पर्वताचं ते काय एक सीन त्याने केलाय. खरोखर ह्या साधारणशाचं काम नाही. मला वाटलं कोणतरी आर्टिस्ट वगैरे किंवा आर्किटेक्ट कोणतरी त्यांनी प्लॅनिंग साठी आणला असणार, पण बुवा या घरातल्याच लोकांनी सर्व प्रत्येकाने आपापली एक काय असेल ते इच्छा आकांक्षा मांडून ते एक तयार केलं. एकदा जोरदार टाळ्या ह्या नानेरकर कुटुंबियांसाठी वाजवा. आणि बुवा एक सांगायचं कौतुकास्पद गोष्ट आहे जी बुवा या ठिकाणी आल्यानंतर मला समजली, भाळली बुवा ती गोष्ट की जे डेकोरेशनच्या स्पर्धा होतात त्या त्यांचा कितीतरी वेळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा देवगड तालुक्यात नंबर आलाय. बरोबर आहे ना डेकोरेशन ह्याच्यात. पण बुवा तो जो पैसा असतो बक्षीस मिळालेला पैसा ते हे पैसा घरी कुठे ठेवत नाही. हे मात्र अभिमानाने मी जिथे जाईन तिथे नक्की सांगेन. हे घरी ठेवत नाही किंवा कुठे कोणाकडे देत नाही, तर हा पैसा सत्कर्मी लागावा म्हणून बुवा हे एखाद्या अनाथ आश्रमात किंवा वृद्धाश्रमात डोनेट करतात. एकदा जोरदार टाळ्या या कुटुंबासाठी झाल्या पाहिजे. आणि परमेश्वराची प्रार्थना करीन की परमेश्वर या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू दे. या ठिकाणी बुवा रूपाच्या ध्यानाच्या अभंगाला सुरुवात करतोय. सुरुवात भजनाची माझ्याकडे आहे, टायमिंगचं बंधन आहे. आणि दुसरी गोष्ट माझ्यामुळे या ठिकाणी कार्यक्रमाला थोडा उशीर झालाय. मंडळाची दिलगिरी व्यक्त करतोय. 100% गजराच्या माध्यमातून मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचा प्रयत्न करणार. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. रूप सावळे सुंदरा, रूप सावळे सुंदरा, रूप सावळे शोभे तुळसी विहार, करा शोभे तुळसी विहार. करा शोभे तुळसी हार, पंढरीचा राणा तो हा, पंढरीचा राणा. एक जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण.
शोभे तुलसी हार गळा शोभे तुलसी हार गळा शोभे तुलसी हार पीतांबर वैजयंती पीतांबर वैजयंती तुलसी हार गळा शोभे तुलसी हार गळा शोभे तुलसी हार एका जनार्दनी ध्यानाविडे पाऊली समाना एका जनार्दनी ध्यानाविडे पाऊली समाना
चालू हॅलो सन्माननीय बप्पी नारेलकर यांच्याकडून आशीर्वाद रुपी 200 रुपयाचं बक्षिसाला स्वीकारतो धन्यवाद 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 हॅलो सन्माननीय समीर घाडी यांच्याकडून देखील आशीर्वाद रुपी 101 रुपयाचं बक्षिसाला स्वीकारतोय धन्यवाद काय करू परेश काळ परेश बंद कर आणि इकडे फिरव बंद कर